विकास हे अलीकडच्या काळात जागतिक पर्यटनासारखं खरं तर त्याला महत्त्व वाटतं. कासची फुलं त्याचं आकर्षण असलं तरी भविष्यात एक काळ असा येईल की कासला फुलं होती, कासला फुलं आहेत आणि कासला फुलं असतील अशा पद्धतीचं एक तिथं वातावरण तयार झालेलं आहे. इथलं एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि त्या फुलांपेक्षा हॉटेलांचा बाजार मोठा झाला आहे. सगळे नियम, सगळे निकष हे भासनात कधीच गुंडाळले आणि ज्या ज्या तक्रारी झाल्या त्या सर्व अंतिम टप्प्यावर मिटवण्याच्या तयारी सगळे जर आहे. त्यामुळं कासला सगळं जे चाललंय ते कासला जंगलाच्या ऐवजी हॉटेलांचं जंगल झालंय आणि ही मोठी शोकांतिका आहे. खरं तर कासला एक 4-5 वर्षापूर्वी एक नाटक उभं राहिलं होतं. एक 3-4 गाड्या इलेक्ट्रिकच्या 3-4 गाड्या आल्या होत्या. ते वर्षासाठी नाटक होतं. त्या गाड्या कुठं गायब झाल्या आणि कुणी गायब केल्यात आणि कुठं ठेवलेत हे कुणालाच माहित. आज स्थानिक लोक जे आहेत या स्थानिक लोकांच्या 5 ते 6 गावातनं एक कमिटी केली. त्या कमिटीचा कारभार आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खातंय अशाच पद्धतीचा आहे. कुणाचा कुणाला पायपोस नाही, कोण तिथं पाहत नाही. आणि वन विभाग असेल आणि त्या कमिट्या आणि राजकारणी ह्या तिघांचा मिळून जो बाजार चाललाय तो सगळ्यांच्याच डोक्यावरनं चाललाय. तुम्ही महाबळेश्वरला सातारकर गेला तर तुम्हाला MH11 गाडी बघितली की सोडली जाते. म्हणजे तिथं तुम्ही पर्यटनाला गेलाय, तुमच्या नातेवाईकाकडे गेलाय, तुमच्या मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हायला गेलाय हे बघितलं जात नाही. MH11 म्हटलं की गाडी सोडली जाते. इथं मात्र जिजिया कर आकारला जातो 150 रुपये आणि तो एक पर हेड. आपण कुठल्या जगात वावरतोय? आज जिल्ह्यात 4 मंत्री आहेत, 3 टोल सातारकर भरतायत. सातारा जिल्ह्यातली जनता 3 टोल भरते, महामार्गावरचे 2 आणि तो 1. नशीब साताऱ्यात जे भुयारी झालाय ना मार्ग भुयारी त्याला टोल आकारला नाही. हे सातारकरांचं खरं तर भाग्य आहे, तिकडंच आकारला जातोय. आणि सातारकरांचं दुर्दैव आहे की सातारकर हे सहन करताय. विशेष म्हणजे कासला जर तुम्ही अगदी निवांत हॉटेलपासून जर बघितलं तर 200 ते 250च्या वर हॉटेल्स आणि तुमचे खरं तर फार्म हाऊस दिसतील. किती लिगल आहेत, किती जणांनी त्याची परवानगी घेतली. मागं मध्यंतरीच्या काळात नोटिसा निघाल्या, त्या नोटिसांचं काय झालं? महसूल विभाग करताय काय? कोणालाही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त खिशे भरण्याचं काम चाललंय अशी एक मोठी चर्चा या माध्यमातून होती. जे समितीचे सदस्य आहेत ते राजकारण्यांच्या आतल्या गोटातले आहेत अशी बी चर्चा आहे. म्हणजे सातारकरांच्या खिशावर हे 3ऱ्या वेळेला टोलचं भूत उभारले ते तरी थांबवा. आमचं म्हणजे एक मराठीत म्हण आहे, आमचीच मोरी आणि आम्हालाच चोरी. हे कशासाठी? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, सार्वजनिक बांधकाम मंत्री बाबाराजे असतील, यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. सातारकरांच्या MH11 गाड्या तरी सोडा, तेवढं तरी लोकांना फुकट बघू द्यात. सगळंच विकत कसं घ्यावं? आणि सातारकरात एवढे काय फार मोठं इथं विकासाची गंगा वाहिलेली नाही साताऱ्यात. ही MIDC फार मोठे सुरू झाली आणि तिथं फार मोठे उद्योग आलेत म्हणून सातारकरांकडे पैसा आहे. सातारची जनता ही, सातारचं शहर हे पेन्शनरांचं शहर आहे. आणि ह्या शहरात जर अशा पद्धतीचे 150-150 रुपये टोल कासला जाईल. मला जर उद्या बामणोलीला जायचंय, माझ्या एखाद्या मित्राची दुर्घटना झाली, माझ्या मित्राच्या घराचा एखादा चांगला समारंभ आहे, एखादी चांगली लग्न आहे, कुणाची सुपारी आहे, कुणाचं काय कुठलंही धार्मिक कार्य असेल, ह्याला जायचं तर 150 रुपये माझ्या कुटुंबियाचे देऊन जावं का? आणि त्यासाठी तिथं म्हणजे जी समिती आहे ती समिती म्हणजे हवेतही, आणि एवढी हवेत आहे ती समिती की आम्हाला राजकारण्यांचा एवढा पाठिंबा आहे की आमचं कोण वाकडा करू शकत नाही. अशा पद्धतीत ते लोकांशी बोलतायत. अरे तुम्ही टोल महिना 2 महिने 3 महिन्याचं फुलाचं दुकान होईल, 9 महिने तुम्हाला सातारकरांचीच एकमेकाची तोंड बघायचे. हे तरी ध्यानात ठेवा. कमीत कमी बोलताना सरळ बोलावं.
वाहनं लावताना तुमची कुठल्या सोयी नाहीत. तिथल्या त्या इलेक्ट्रिक ज्या गाड्या आणल्या होत्या म्हणजे कासानीच्या तिथं गाड्या त्या लावल्या जायच्या म्हणजे पर्यटकांच्या, आणि तिथून तुम्ही का तर पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि प्रदूषण होऊ नये म्हणून त्या गाड्या आणल्या. 1 वर्षाचं नाटक झालं 3 महिन्याचं. त्या गाड्या कुठे आहेत? त्या गाड्या कुठे आहेत हे पहिलं जाहीर करा. त्या गाड्या कुणाच्या गाड्यात घातल्या ते जाहीर करा. ह्या टोलचा हिशोब तुम्ही कुणाला देता ते सांगा. वन विभागाचं आणि ह्या समितीचं साठं लोट आहे अशी फार मोठी चर्चा आहे. ह्या चर्चेला जर पूर्ण विराम द्यायचा असेल तरी लोकांना मांडावं की बाबा हे एवढे आमचे पैसे येत आहेत, आम्हाला ह्या पैशातून एवढे पैसे मिळत आहेत आणि आम्हाला ह्या पैशातून मिळणाऱ्या पैशातून आम्ही हा विकास करतो. पण कोण काचा विकास करतं तर फॉरेस्ट सांभाळतंय कोण तर ते समितीवाले. म्हणजे काय? म्हणजे ह्या समिती नेमण्याचं कारण काय? जर तिथला विकास वन विभाग करतोय तर ह्या समित्यांचा म्हणजे उपयोग काय? कारण नसताना हे भ्रष्टाचाराचं एक मोठं कुरण झाल्याची फार मोठी चर्चा आहे आणि त्याला कुठंतरी सातारकरांनी आळा घातला पाहिजे. ह्या राजकीय नेत्याने आळा घातला पाहिजे. कारण ह्यात बदनामी सातारकरांची होत नाहीये तर राजकीय नेत्यांची होती. म्हणजे आज जे तिथं चर्चा चालू आहे जे आत्ताची जी समिती आहे त्यात राजकीय भरपूर आहेत. म्हणजे राजकीय ज्या वेळेला त्यात जातो त्यावेळेला ह्यात अर्थकारणाचं कुठं अर्थपूर्ण संबंध आहेत का हे बी तपासले पाहिजेत. आणि ह्यामुळे साताराची फार मोठी बदनामी चालली. येणाऱ्या पर्यटकांच्या बरोबर वागण्याची जी पद्धत आहे कमिटीची असेल किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांची ते म्हणजे येणारा पर्यटक हा अतिशय तुच्छ आहे अशा पद्धतीची वागणूक दिली जाते. हे वेळेच थांबवा अन्यथा काच भकास व्हायला वेळ लागणार नाही. महत्वाचं कसं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा कर वसूल करता त्यावेळेला त्यांना सोयी सुविधा देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे काय कोण नाकारत नाही. बरं हे आजचं टोलचं नाटक आहे का? ह्या वर्षी त्यांनी 150 केला, गेल्या वर्षी 100 असेल, त्याच्या आधी 75 असेल, त्याच्या आधी 50 असेल. टोल वसुलीच होत होती. टोल वसुली होत नव्हती नाही. म्हणजे तुम्ही मस्त लोकांना म्हणाल की आम्ही तो पर्यटन कर घेतो पण तो टोलच आहे. आणि सातारकरांना टोल हा नवीन नाही, हा टोलच आहे. पण कमीत कमी येणाऱ्या पर्यटकांना त्या पद्धतीच्या सुविधा. आणि तसं पाहायला गेलं पूर्वीची जी फुलं होती त्यातली 10% सुद्धा फुलं आत्ता नाही आहेत. 10% म्हणजे जाणारा पर्यटक आल्यानंतर शिव्याच देतो आणि विनाकारण मूर्खपणा केला म्हणून जातो. ही वास्तव आहे. पण ठीक आहे तुम्ही व्यवसाय मांडले त्याची ज्या वेळेला त्याला ते कंपाऊंड नव्हतं त्यावेळेला त्या परिसरातल्या गायी त्या परिसरातले जनावरं त्या ठिकाणी चरत होती, त्याचं खत पडत होतं, त्याच्यामुळं त्याचे जे परागकण होते ते इतरत्र जात होते आणि ती फुलांचा भर चांगला येत होता. अलीकडं असं झालंय ते खुराड्यात जसे कोंबड्या घालतात 5-50 एकाच आणि अडकवून ठेवतात तशी परिस्थिती झाली. म्हणजे ती फुलं वाढत नाहीत. हाही फुलं लोकांना समाधान फक्त दगड दिसत आहेत. कुठंतरी गेलोय पर्यटनाला म्हणून फुलं म्हणजे नुसते फोटो काढायचे. मागचेच गेल्या 10 वर्षाचे फोटो अपलोड म्हणजे सोशल मीडियावर टाकायचे आणि फार मोठं तिथं अगदी कासला मोठं पर्यटन स्थळ झालंय आणि जागतिक लेवलचं तिथं फुलं उगवतात असा काय प्रकार नाही. खरं तर हा म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना समाधान झालं पाहिजे अशा पद्धतीचं तिथं वातावरण पाहिजे, अशा पद्धतीचं तिथं त्यांना सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. ही कमिटी नुसती पैसे गोळा करायला आहे का? पर्यटकांना येणाऱ्या अडचणी सुद्धा महाबळेश्वरकर सोडवतात, पाचगणीवाले सोडवतात. तुम्ही याहीपेक्षा सांगतो तुम्हाला जर खरं बघायचं असेल तर माथेरानला जा. माथेरानची परिस्थिती बघा. माथेरानचे लोक तिथली सगळ्या पर्यटकांच्या सोयी सुविधा बघतात. मग इथं तुमचं काही हे पहिलंच वर्ष आहे का? गेले तुम्ही 5-7 वर्ष ह्या गोष्टी करताय. तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज नव्हता का? बरं ह्यात म्हणजे राजकारण्यांच्या जवळ असलेली मंडळी ह्यात खरं आहे. म्हणजे इथं काय वेगळं दुकान चालू झालंय का? ह्या सगळ्या शंका म्हणजे मी जे बोलतोय त्या लोकांच्या भावना आहेत आणि लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचं मत आहे. आज तुम्हाला आम्हाला वाटत नाही का? आमच्या कुटुंबाला वाटत नाही का की कासला जावं? जगातली माणसं येत आहेत, कुटुंब आपलं म्हणणारच नसायला जातं. अरे पण म्हणजे तुम्ही जर आमच्या सातारकर आम्ही इथनं जर 22 किलोमीटरवरनं गेलो तर तुम्ही 150 करताय. आम्हाला महाबळेश्वर गेलं तर फुकट दाखवतात किती. MH11 गाडी बघितली की फुकट सोडतायत, MH50 बघितलं तरी सोडतायत का? त्यांना पैसे नको आहेत. त्यांचा तर नगरपालिका टॅक्स वसूल करते, हे कमिटी टॅक्स वसूल करते. इथं काहीही नसताना
तुम्ही लोकांच्या म्हणजे एवढा गाजावाजा करायचं की फुलं एवढी मोठी झालीत, एवढं फुलं झालीत की फुलात माणूस बुडतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण करतायत त्या सोशल मीडियावर. आणि तिथं गेल्यानंतर लोकांचा भ्रमनिराश होतोय. हे वास्तव कोण नाकारणार आहे का? आणि हे करत असताना तुमची वागणूक काय? तुमचा येणारा पर्यटक तुमच्या घरचा गडे आहे का? अशा पद्धतीची वर्तणूक जी दिली जाते त्याला वन विभागाचे अधिकारी कारणीभूत आहेत. आणि वन विभागाचे अधिकारी त्या तिथल्या कमिटीला पाठीशी घालतायत म्हणून हे घडतंय. आणि त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की ज्या 2 ते 3 वर्षापूर्वी इथं ज्या बसेस ठेवल्या होत्या त्या बसेसचं काय झालंय वन विभागानं जाहीर करावं. असल्याशिवाय कोण करणारच नाही. लोक म्हणतातच ना. तुम्हाला मी ज्या वेळेला पतंगराव कदम मंत्री होते त्या काळात तिथं कंपाऊंड टाकलं गेलं. ते कंपाऊंड मध्यंतरीच्या काळात चांगलं कंपाऊंड काढलं गेलं. बघा, पहिला खर्च झाला होता तो कोट्यावधीचा नाही, 15 ते 20 कोटीचा खर्च होता. तो चांगल्या अवस्थेत असलेलं ते सगळं काढलं, सगळं पाडलं आणि पुन्हा नवीन बसवलं. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही तुमच्या टक्केवारीसाठी, तुमचे ठेकेदार पोसायसाठी वन विभाग हे खर्च करताय का? तो जर खर्च 15-20 कोटी केला नसता तर आज तुम्हाला पर्यटकांना फुकट सोडता आलं असतं. म्हणजे तो पैसा वाचवला असता तर निश्चितपणाने तुम्हाला पर्यटकांना मोफत सोडता आलं. हे चाललंय काय? हे ठेकेदार पोसायचं चाललेलं आहे. आणि हे वन विभाग आणि ती जी कमिटी आहे त्यांचं म्हणजे अगदी मिले सगळं ते अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. त्याच्यामुळे हा विषय असा आहे. त्यामुळं की सातारकर चिडू नयेत, पण बोलायचं कुणी, ही परिस्थिती आहे. त्या करोड रुपयाच्या जाळ्या नक्की केल्या कुठे? नाही, करोड रुपयाच्या जाळ्याच नव्हे तर ते खांबी होते, लोखंडी खांब काही ठिकाणी होते, काही ठिकाणी ते सिमेंटचे खांब होते. ते गेले कुठे? लोखंडाचे खांब ते तो विषय आहे. पण त्या जाळ्या असे काय नव्हत्या की 100-50 वर्षापूर्वीच्या जाळ्या होत्या आणि त्या खराब झाल्या होत्या. 2-4 वर्षातला तो विषय होता. ह्या जाळ्याचाच नव्हे तर इतर जो खर्च तुम्ही मंडळीने, इतर जो सामाजिक वनीकरण फॉरेस्ट विभागाचा जो खर्च आहे ना, तो माहितीच्या अधिकारात मागवा, सगळ्या गोष्टी माहिती होतील. कोट्यावधीचा भ्रष्टाचार काच्या नावावर सध्या चाललेला आहे. शेवटचं कसं आहे, आता त्यांच्यावर राज्याचा खरं तर त्यांच्याकडे बोजा पडलेला आहे. राज्याचा त्यांना कारभार बघायचा पहिली गोष्ट एक. आणि कळत असलं तरी आपलं कसं आहे, आपलं शेवटी एखादं पोरगं असतं, एखादं वांड असतं, एखादं काम चांगलं असतं, आपण वाणपोळाकडे लक्ष देत नाही. तशा पद्धतीने चालत एखादी चालू देत, बघतायत ते, करतायत ते, अशा पद्धतीने त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं असेल. पण निश्चितपणानं यानंतरच्या काळात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. पर्यटकांना योग्य पद्धतीनं वागणूक दिली पाहिजे. सातारकरांना टोलमुक्ती तिथनं मिळाली पाहिजे. आणि सातारकरच्या जनतेला कास भलं ती फुलं 4 असतील, पण आमच्या कुटुंबाला बघायचं, सातारकरांच्या बघायचं झालं, सातारकरांना बघायचं झालं तर निश्चितपणानं त्या 4 कुटुंबाला जे काय जात असतील त्यांना ते मोफत मिळालं पाहिजे. असं सर्वच मंत्र्यांनी आणि सर्वच खासदारांनी हे लक्षात घ्यावं. आणि सातारचा हा काचचा 3रा टोल तरी माफ करावा, एवढीच माझी माफी.